बाकीचे सगळे चित्रपट काही आता जे येणारे चित्रपट आहेत भविष्यातले माझे ते पण आमचे शूट झाले बरे. सगळे चित्रपट मी नाशिकमध्ये केले आणि माझ्या करिअरची सुरुवात पण मी नाशिकमध्ये केली. आणि भविष्यात मी माझं खूप मोठं स्वप्न आहे की नाशिकमध्ये जसं पुणे मुंबई आपण म्हणतो तशा पद्धतीने नाशिकमध्ये एक मोठं फिल्म इन्स्टिट्यूट उभा करायचं आणि त्यासाठी मला काही लोकांचा सपोर्ट पण होतोय आता की मी प्रत्येक तालुक्यामध्ये नाशिकच्या चित्रपट करतो. आणि माझं एक हे असतं की नवीन म्हणजे एक 4-5 प्रोफेशनल कलाकार जर गेट सोडले तर माझ्याकडं बाकी टोटल कलाकार नवीन असतात. कारण कलाकार होण्यासाठी मी 10 वर्ष संघर्ष केला पण मला कलाकार नाही होता आलं. म्हणून इच्छा काय असतात शूटिंग बघायला आले लोकांच्या. समजा एखादं शूटिंग चालू आहे, चला बाबा काहीतरी चाललंय तिथं बघायला जरी आलेलं असेल एखादं आणि मला इच्छा व्यक्त केली की एखादा सीन मला भेटेल का, तर मी स्वतः लेखक आहे ऑन दी स्पॉट तिथं सेटवरती त्याच्यासाठी काहीतरी करतो आणि त्या माणसाला मी तिथं न्याय द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे मी माझ्या प्रत्येक चित्रपटात खूप नवीन कलाकारांना संधी दिलेली. आणि जर पाहिजेच म्हटलं तर आता तुमच्यापुढे इथं पण एक उदाहरण आहे. म्हणजे आता आम्ही शूटिंग ह्याला केलं येवल्यामध्ये. आता जस्ट आमचं 15 दिवसापूर्वी एक शूटिंग संपलं, थोडं राहिलं होतं. तर त्याच ठिकाणी शूटिंग बघायला मुलगी आली, येवल्याचीच मुलगी. आता आमच्याबरोबर आम्ही एक तिला 15 दिवसाची ओळख आहे, खूप गरीब कुटुंबातली आहे. आणि आल्यानंतर मला असं वाटलं की बाबा काहीतरी तिच्यात आहे. म्हणजे मी ज्यांना कधीच स्टेज भेटू शकत नाही अशांना पहिलं स्टेज द्यायचा प्रयत्न मी करतो. तर तिला मी विचारलं तू एवढी 2-3 दिवसापासून ती हे करते काय, म्हणजे तुला काय आवड या क्षेत्रात. तर ती म्हणली मला कला क्षेत्रात म्हणजे ऍक्टिंगची मला खूप भीती वाटते पण मला गायन करायची खूप आवड आहे. तर मी खूप माझं स्वप्न मोठे, माझ्या घरची परिस्थिती खूप नाजूक आहे, तर मला थोडं तुमची सपोर्ट होईल का, मदत होईल का. मग तिच्या वडिलांनी पण मला सांगितलं. मी विचार केला, मी तिच्याकडून 1-2 गाणी तिथं गाऊन घेतली. त्या तिच्यापासून मी तिला माझ्याबरोबर ठेवलं. कशामुळे तर तिचं जे काही गाण्याचा जे आवाज आहे किंवा जे काय आहे ते तुम्हाला 1 मिनिटाचं गाणं गाऊन दाखवेल. म्हणजे मी न्याय कुणाला देतो, मी समाजातील प्रत्येक म्हणजे तळागाळातलं आहे की ज्याला तिथपर्यंत कधी पोहोचूच शकत नाही त्या लोकांना मी न्याय देतो. आणि मुसंडीमध्ये सुद्धा ज्यांनी मुसंडी मारली एकदम गरीब परिस्थितीतून, तानाजी असेल, अरबाज असेल, तो सूरज असेल, ह्यांनी म्हणजे खरंच त्यांनी म्हणजे त्यांना सैराट चित्रपट भेटला आणि त्या चित्रपटातून त्यांनी खरंच मुसंडी मारली. का तर समाजाने त्यांना डोक्यावर घेतलं. एक गरीब कुटुंबातली मुलं ज्यांना ऑडिशनला जाताना तिथपर्यंत जाण्यासाठी स्वतःच्या सायकली नव्हत्या, अशा परिस्थितीतून इतक्या छोट्या परिस्थितीतली ही मुलं आहेत. आणि मुद्दाम मी ह्या चित्रपटासाठी सुद्धा त्या मुलांचं कास्टिंग केलं. का तर समाजातील मुलांना किंवा व्यक्तींना कळालं पाहिजे की ह्या चित्रपटातून काय दाखवायचे. तर कलाकार सुद्धा असे निवडले की त्यांनी सुद्धा गरिबीतून किंवा स्ट्रगल मधून एक मुसंडी मारलेली, म्हणून त्या कलाकारांची मी निवड केली. एक ती मुलगी थोडं तुम्हाला म्हणून दाखवेल, म्हणजे माझी चॉईस मुसंडीमध्ये दुसरं एक सांगायला आवडेल की म्हणजे आपण आतापर्यंत पाहतो की पिक्चर मध्ये IAS IPS दाखवले ते कॅरेक्टर तयार केले जातात, पण मुसंडी असा पिक्चर की ओरिजिनल IAS अधिकाऱ्यांनी पिक्चर मध्ये रोल केला. म्हणजे ती एक वेगळी गोष्ट बघायला भेटणार आहे. आपल्या राज्यातले नावाजलेले IAS अधिकारी तिथे पिक्चर मध्ये कॅरेक्टर केले त्यांनी. ते कोण आहे ते पिक्चर मध्येच कळेल, पण नावाजलेले राज्यभरचे काम करतात ते अधिकारी बरेचसे पिक्चर मध्ये आहेत. आम्ही 10 मिनिटापूर्वी आता 26 तारखेला इंटरव्ह्यू दिल्यावर का आतापर्यंत सांगितलं खरं. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों के चाह में बोलो, अंतर क्या दोनों के चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. मेरा के प्रभु गिरिधर नागर, राधा के मनमोहन. सागम पधा पधम परे मग गे सनी रे गम 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 पध पद सनि सरे. मेरा के प्रभु गिरिधर नागर, राधा के मनमोहन. राधा नित श्रृंगार करे और मीरा बन गई जोगन. एक रानी एक दासी, दोनों हरि प्रेम की प्यासी. अंतर क्या
एक प्रेम दीवानी